स्ट्रक्चरच्या प्लास्टरमध्ये पाणी जात होते, त्यामुळे आपण स्ट्रक्चरचे अर्धे प्लास्टर ब्रेक केले आणि पूर्ण डबल कोटिंग केलं मित्रांनो केमिकल. आणि याचा टॉप आपण एक जाळी लावून पूर्ण त्याला कोटिंग केलेलं आहे मित्रांनो. एक साईड मित्रांनो आपली कंप्लीट झालेली मित्रांनो. हे फेरोक्रेट स्ट्रक्चर आहे. हा टॉपचा भाग याचा आपण नेट लावून कोटिंग केलेला आहे, डबल कोटिंग. फक्त टॉपलाच आपण नेट लावलेले आणि खालील बाजूस आणि साईडच्या बाजूस मित्रांनो आपण डबल कोटिंग केलेलं आहे. मित्रांनो एक बाजू आहे, आता दुसरी बाजू दाखवतो आपल्याला. दुसऱ्या बाजूचा टॉप दाखवतो मित्रांनो. हा दुसऱ्या बाजूचा एक टॉप आहे, याला हे आपण नेट लावून डबल कोटिंग केलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला आतील बाजू दाखवतो. हा लिकेजचा एक पॉईंट होता, आता भरपूर प्रमाणात कमी दिसते मित्रांनो. आता आपल्याला एक बाहेरील बाजू दाखवतो मित्रांनो. आता ह्या साईडला मित्रांनो शेडचं काम झालेलं आहे. स्ट्रक्चरचे फक्त आपल्याला एक खालील बाजू दिसते मित्रांनो. थोडं टचअप काढण्याचं काम चालू आहे फक्त. दुसरी बाजू दाखवतो मित्रांनो. पूर्ण भाग मित्रांनो डबल कोटिंग केलेला आहे. आपल्याला दिसून येईल मित्रांनो. तर मित्रांनो हे कोटिंगचं काम आपलं फायनल झालेलं आहे. मित्रांनो याचे अर्धे प्लास्टर आपण त्याला ब्रेक करून मित्रांनो कोटिंग केले होते, जेणेकरून प्लास्टरच्या आतून जे पाणी येणार आहे ते पत्र्याच्या आतमध्ये यायला नाही पाहिजे मित्रांनो. त्यासाठी आपण अर्धे प्लास्टर याला ब्रेक करून त्याला डबल कोटिंग केलेलं आहे. वरील भागात आपल्याला दिसत असेल की इथे कुठंतरी एक ब्रेक दिसतं मित्रांनो प्लास्टर. तिथून आपण प्लास्टर ब्रेक करून ते पूर्ण याला डबल कोटिंग केलेलं आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.